सिल्लोड के मनरेगा घोटाले का बड़ा विस्फोट, जॉब कार्ड की फर्जीवाड़ा, भ्रष्टाचार का खुला खेल। भ्रष्टाचार के खिलाफ 1 जुलाई से मंत्रालय के बाहर आमरण अनशन का ऐलान। सिल्लोड तालुका के मौजे शिरसाड़ा गांव में महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गारंटी योजना अर्थात मनरेगा में भारी घोटाले का सनसनीखेज खुलासा हुआ। योजना जिसे ग्रामीणों की आर्थिक रीढ़ माना जाता है, वह भ्रष्ट अधिकारियों की लूट का अड्डा बन गई है। राजू भागवत रोजेकर पार्टी ने इस भ्रष्टाचार की परतें उधेड़ते हुए खुलासा किया कि सिरसाड़ा के सरपंच, पति और विस्तार अधिकारी साहेबराव शेळके ने अपने ही पिता और 2 बेटों के नाम पर फर्जी जॉब कार्ड बनाकर सरकारी धन की बेशर्मी से लूट के। यही नहीं, ग्राम सेवक और रोजगार सेवक के साथ मिलकर कई फर्जी कार्ड तैयार कर लाखों रुपए की हेराफेरी की गई। सबसे गंभीर बात यह है कि इस घोटाले पर पंचायत समिति, गट विकास अधिकारी और यहां तक कि विभागीय आयुक्त तक को लिखित शिकायत दी गई, मगर अब तक ना एफआईआर दर्ज हुई, ना कोई जांच शुरू हुई और ना ही किसी दोषी पर कार्रवाई की गई। राजू रोजेकर का आरोप है कि इस पूरे भ्रष्टाचार को राजनीतिक संरक्षण प्राप्त है, जिसकी वजह से दोषी खुलेआम घूम रहे हैं। उन्होंने साफ चेतावनी दी है कि यदि 1 जुलाई 2025 तक कार्रवाई नहीं की गई तो मंत्रालय मुंबई के बाहर आमरण अनशन शुरू किया जाएगा। यह मामला न सिर्फ प्रशासन की लापरवाही को उजागर करता है, बल्कि यह भी दिखता है कि सरकारी योजनाएं कैसे लूट का जरिया बन चुकी है। सवाल यह है कि क्या भ्रष्टाचार के इन आकाओं पर कभी कार्रवाई होगी या जनता का पैसा इसी तरह लूटता रहेगा। जालना से न्यूज फर्स्ट के लिए मजहर पठान की रिपोर्ट। मी राजू रोजेकर। आपण सध्या उभे आहोत पंचायत समितीच्या पंचायत विभागाला। मी दिनांक 17 जानेवारी 2025 ला या पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी रत्नाकर पगार यांच्याकडे एक तक्रार दिली होती पुराव्यासहित, जे की शासनाच्या वेबसाईटवरून डाउनलोड केलेले पुरावे। जॉब कार्ड, एकाच घरामध्ये कमीत कमी 3 जॉब कार्ड, आणि ते पण पंचायत समितीचा पंचायत विभागाचा विस्तार अधिकारी साहेबराव राजाराम शेळके याच्या घरात 2 मुलं ज्याचे की लग्न झालेले नाही, त्यांच्या बायका नाही, या एका घरामध्ये 3 जॉब कार्ड दिले आणि विहिरीचे, सिंचन विहिरीचे आणि गायगोठ्याचे लाभ दिले। म्हणजे सरळ सरळ शासनाची फसवणूक केली। याच्यामध्ये विद्यमान सरपंच म्हणजे साहेबराव शेळके यांची पत्नी आहे, त्यांनी त्यांच्या पदाचा गैरउपयोग केला। साहेबराव शेळके यांनी विस्तार अधिकारी पदाचा गैरउपयोग केला, म्हणून मी पुरावे सादर केलेले आहेत गट विकास अधिकारी रत्नाकर पगार यांच्याकडे। हे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणतो रत्नाकर पगार म्हणे मी कर्तव्यदक्ष अधिकारी आहे, मी सचिवालयातून आलेलो आहे। साहेब, तुमची सचिवालयातली जी कार्यपद्धती आहे ना, ती जर तुम्ही आतापर्यंत दाखवली असती तर तुम्हाला मी मान्य केलं असतं की तुम्ही कर्तव्यदक्ष अधिकारी आहात। मी वारंवार पुरावे सादर केलेले आहेत। जवळपास 100 पानांची तक्रार सीओकडे दिलेली आहे, विभागीय आयुक्ताकडे दिलेले, कलेक्टरकडे दिलेले। सीओने आदेश दिलेले, कलेक्टरने आदेश दिलेले, रोजगार हमी योजनेचे डेप्युटी सीओ मॅडम त्यांनी आदेश दिलेले, रत्नाकर पगार यांना आदेश दिलेले की अहवाल सादर करा। एकदा नाही दोनदा दिलं, आता परत तिसऱ्यांदा आदेश दिलेले। पण तरीही या प्रकरणाची गट विकास अधिकारी रत्नाकर पगार हे आरोपीला साहेबराव शेळके, सरपंच, ग्रामसेवक आणि रोजगार सेवक यांना पाठीशी घालत आहे। म्हणजेच सध्या विद्यमान गट विकास अधिकारी रत्नाकर पगार हे या व्यक्तीला भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहे, ते सुद्धा दोषी आहेत। आता डोक्यावरून पाणी गेलेलं आहे। शेवटचा मी त्यांना इशारा देतो आहे की येणाऱ्या 30 जून पर्यंत जर कारवाई झाली नाही तर मी दिनांक 1 जुलै 2025 रोजी रोजगार हमी योजना सचिवालय, मंत्रालय, आझाद मैदान येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत। त्यानंतर जो काही परिणाम होईल तो संपूर्णरित्या इथे गट विकास अधिकारी, विद्यमान सरपंच, विस्तार अधिकारी साहेबराव शेळके, त्यानंतर डेप्युटी सीओ आणि कलेक्टर आणि विभागीय आयुक्त हे सगळे जबाबदार त्याला असणार आहेत। मी कालच